महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चौदार तळ्यावर भव्य भीमसृष्टीची उभारणी करण्याचा नामदार भरतशेठ गोगावले यांचा मानस। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या प्रेरणादायी संदेशाला उजाळा देत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाड येथील क्रांतीभूमी चौदार तळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। महाडच्या चौदार तळ्याने समानतेच्या लढ्याला इतिहासात अमिट स्थान मिळवून दिले। याच पवित्र भूमीवर आज पुष्पहार अर्पण करीत कृतज्ञतेने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। भावी पिढ्यांना क्रांतीभूमीचे वारसे जपण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली। सन 2027 मध्ये चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या शताब्दी वर्षानिमित्त नामदार भरतशेठ गोगावले यांनी रायगडाच्या पायथ्यावरील शिवसृष्टीप्रमाणे चौदार तळ्यावर भव्य भीमसृष्टी उभारण्याचा मानस व्यक्त केला। यामध्ये चौदार तळ्याचं सुशोभीकरण, चौदार तळ्याचे पाणी शुद्ध करून पिण्यालायक उपलब्ध करून देणे या 3 प्रमुख घोषणांमुळे चौदार तळ्याच्या इतिहासाला आणि महाडच्या विकासाला नवीन दिशा मिळणार असल्याचं भीमसैनिकांनी सांगितले। यावेळी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, मोठ्या संख्येने भीमसैनिक, स्थानिक नागरिक आणि विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात सामाजिक सौहार्द आणि मानवतावादी विचारांचा संदेश दिला गेला। क्रांती, समानता आणि न्यायाच्या ज्वाज्वल्य परंपरेला सलाम करत कार्यक्रम संपन्न झाला। आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक, भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला। आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात, ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो। तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे। पुढच्या वर्षी 2027ला 26च्या नंतर 27ला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं, तर 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत। त्या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं, आजूबाजूचं सुशोभीकरण, चौदार तळ्याचं पाणी पिण्यालायक कसं करता येईल ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे। आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतोय तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमीच्या तिथं करायचं आमची मानस आहे, योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।